नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। पिंपळनेर हादरले, लग्न समारंभात रक्तरंजित हल्ला, तिघांचा मृत्यू, जिल्ह्यात संताप। पिंपळनेर परिसरातील घोडेमाळ येथे एका आनंदाच्या लग्न समारंभाचे रूपांतर थेट रक्तरंजित रणांगणात झाले। विजयगिरी गोसावी यांच्या मुलीच्या लग्नावर सोनगड येथील संशयितांनी नियोजनबद्ध हल्ला चढवत तिघांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण धुळे जिल्हा हादरून गेलाय। धमक्यांपासून खुनापर्यंत घटनेपूर्वी 18, 19 आणि 20 फेब्रुवारी संशयितांनी सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटसद्वारे उघड धमक्या दिल्या होत्या। तुम्ही लग्न कसे करता ते पाहतोच, अशा इशाऱ्यामुळे आधीच तणाव निर्माण झाला होता। लग्नात घुसून अंधाधुंद हल्ला। लग्न सोहळा सुरू असताना आरोपींचा टोळका धारदार शस्त्रांसह स्थळी घुसला। पाहुण्यांशी वाद घालत त्यांनी तलवारी, चाकू आणि इतर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात सुरेश सुपडूगिरी गोसावी, साहिल सुरेश गिरी गोसावी, देवा रवींद्र पवार यांचा मृत्यू झाला, तर पंकज अशोक गिर गोसावी आणि सागर मोजगीर गोसावी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आनंदाचे शोकात रूपांतर, मंगलाष्टकांच्या जागी आक्रोशाचे आवाज घुमले। महिलांचा हंबरडा आणि नातेवाईकांचा संताप पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला। आरोपींना फाशी द्या अशी संतप्त मागणी कुटुंबियांनी केली। पोलिसांची तत्पर कारवाई। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाणे तसेच पोलीस उपअधीक्षक संजय बाबडे घटनास्थळी दाखल झाले। आरोपी गुजरातच्या दिशेने पळून जात असताना गुजरात सीमेजवळील ओटाबारी घाट येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅफिक जाम करून त्यांनी गाडी अडविली। या प्रकरणी कांतीलाल गोसावी वय 42, जयवंत गोसावी वय 36 आणि वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। साक्री मतदारसंघाचे आमदार मंजुळाताई गावित यांनी रुग्णालयात भेट देत नातेवाईकांचे सांत्वन केले। प्रशासनावर प्रश्नचिन्ह, उघड धमकी दिल्यानंतरही सुरक्षा का देण्यात आली नाही? आरोपी इतक्या सहज शस्त्रांसह लग्नात कसे घुसले? या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे। लोकसेतू मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दिवेश चौधरी, विसरवाडी। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।